यस मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याच्या अगोदरच ते रिजेक्ट होणार आहेत. असे कुठले विद्यार्थी आहेत आणि त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे की त्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊ शकत नाही किंवा त्यांना पोस्ट ऑफिसची नोकरी सध्या म्हणजे 2026 मध्ये तरी मिळू शकत नाही. कुठल्या चूक आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुमची यातील कुठलीही एक चूक असेल मग तुमचे पर्सेंटेज जरी 95 96 जरी असले तरी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकत नाही. हे जरी सांगायला मला दुःख होत असेल तरी हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे, म्हणून सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी एकदा चेक करा. तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत आहात का त्याच्यानुसार तुम्ही ठरवा तुमचं होऊ शकतं का नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं पोस्ट ऑफिस 2026 मधील जी भरती आहे ते कोण बाद होऊ शकतं. नंबर 1 ही चूक आहे म्हणजे चुकीची माहिती भरलेले किंवा चुकीचे फॉर्म भरलेले विद्यार्थी. खूप जणांनी फॉर्म भरताना गडबड केलेली आहे, नावामध्ये मिसमॅच केलेला आहे किंवा चुकीचं पर्सेंटेज अपलोड केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्याच वेळेस तुमचा तिथे फॉर्म होल्ड वर पडलेला असतो किंवा समटाइम्स रिजेक्ट झालेला असतो. मग तुम्हाला पर्सेंटेज 90% अबाव जरी असले आणि तुम्ही कॅटेगरी मध्ये जरी असाल तरी या ठिकाणी त्या ठिकाणी उपयोग नाही राहणार मित्रांनो, कारण की फॉर्म भरताना जर चूक झाली असेल तर तुम्ही 2026 च्या भरतीतून बाद होणार आहात. परंतु परमनंटली या ठिकाणी बाद नाही मित्रांनो, फक्त या भरतीला संधी अजून असणार आहे. जशीच तुमची नवीन जीडीएस ची भरती येईल त्यावेळेस व्यवस्थित फॉर्म भरा, तुमचे पर्सेंटेज चांगले असेल, सर्कल चांगलं व्यवस्थित निवडा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुम्हाला पुढे चान्स आहे. आपण बोलतोय ते फक्त 2026 च्या जीडीएस भरती बद्दल, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे कमी टक्केवारी. लक्षात घ्या, आता आपल्या काही सहकारी किंवा काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना की 44, 50, 55 ते 60% पर्यंत टक्केवारी आहेत, तर त्यांचे सिलेक्शन जवळपास चान्सेस नाच्या बरोबर आहेत. मी नाहीतच असं म्हणत नाही, परंतु जर खूपच पर्सेंटेज कमी असेल शेवटच्या लिस्ट पर्यंत मित्रांनो कट ऑफ लागून तरी किती कमी लागू शकतो तर 80 पर्यंत फार येऊ शकतो किंवा कॅटेगरी मधील त्याच्या अगोदर खाली येऊ शकतो, ठीक आहे. परंतु जर तुमचे पर्सेंटेज 55, 60, 70, 75 च्या रेंज मध्ये असतील, 75 ला कॅटेगरी पीडब्ल्यूडी साठी चान्स आहे शेवटच्या लिस्ट पर्यंत, परंतु अदर कॅटेगरी मधले जे आहेत त्यांना या ठिकाणी नाच्या बरोबर चान्स असणार आहे. हे बघा, हे सांगायला गोष्ट मला सुद्धा आवडत नाही, परंतु जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे जी रिअल होणार आहे त्या अनुषंगानेच बोलत आहे. जर एवढे पर्सेंटेज असून सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं तर खूप बेटर, खूप चांगलं नशीबच त्याला आपण म्हणावं लागेल या ठिकाणी. परंतु खूप टक्केवारी जर कमी असेल तर या ठिकाणी 2026 मध्ये तरी तुमचा सिलेक्शन चान्स त्या ठिकाणी मिस होणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला जीडीएस मध्ये नोकरी मिळायच्या अगोदर तुमचं रिजेक्शन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. म्हणून घाबरायचं नाही, प्लॅन बी ऑलवेज रेडी असायला पाहिजे आणि नेक्स्ट भरतीला किंवा दुसऱ्या भरतीला तुम्ही नक्कीच ट्राय करा मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आवश्यक कागदपत्रे नसलेले विद्यार्थी मित्र. फक्त मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणं गरजेचं नाही, त्याच्यासोबतच जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आवश्यक डॉक्युमेंट लागत असतात ते तुम्हाला प्रॉपररित्या फाईल मध्ये असणे आवश्यकच आहे. त्यापैकी एक जरी ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट करता नाही आलं तर लक्षात घ्या, जीडीएस कडून कुठलीही तुम्हाला सवलत किंवा मुभा दिली जात नाही मित्रांनो. जर तुमचं खूपच चांगलं नशीब असेल आणि तेथील अधिकाऱ्यांनी जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी अधिकारी नियुक्त असतात त्यांनी ऍडजस्ट केलं तरच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन चान्स असणार आहे. म्हणजे जसं काय, तुमचं 10वीचं ओरिजिनल मार्कशीट असायला पाहिजे मित्रांनो, त्याच्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थचा प्रूफ असला पाहिजे, तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट असला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे अदर डॉक्युमेंट्स असले पाहिजे, जसं की कास्ट मधून असाल कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड, ओके, पासपोर्ट साईज, ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत डॉक्युमेंट रिलेटेड. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असायलाच पाहिजेत. जर याच्यापैकी नसेल तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होल्ड होऊ शकतं किंवा डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकतं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये दुसरा आणखी महत्वाचा पॉईंट सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही डीव्ही ला जाता त्यावेळेस नावामध्ये मिसमॅच असायला नको पाहिजे आहे. त्याच्यानंतर जे तुमचं शाळेतील सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आहे, त्याच्यावर नाव, आधारवर नाव आणि तुमचं जो डेट ऑफ बर्थचा प्रूफ आहे ते
सेमच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये नावामध्ये खूप सारी भिन्नता असायला नको पाहिजे, स्पेलिंग मिसमॅच असायला नको पाहिजे, किंवा आणखी एक महत्वाचं तुमचं डेट ऑफ बर्थ दोन्ही ठिकाणी वेगवेगळं असायला नको पाहिजे. सर्व डॉक्युमेंट्स वरती डेट ऑफ बर्थ तुमचं एकच असायला पाहिजे. मेरिट लिस्ट मध्ये नाव लागल्याच्या नंतर सुद्धा खूप विद्यार्थी म्हणजे 30% विद्यार्थी या ठिकाणी ड्रॉप होतात, ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. म्हणून तुमचं अजून चान्स असेल तिसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या मेरिट लिस्ट पर्यंत, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये असं तुम्हाला वाटत आहे की या ठिकाणी माझी चूक आहे, गडबड आहे, तर त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. असा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो तुम्ही कमेंट करा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढायला मार्ग होईल. लक्षात घ्या, पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये आपल्या बॅचचे आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले सहकारी मित्र आहेत, असे 200 ते 250 स्टुडंट असे आहेत ज्यांचं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येत होता, परंतु तो त्याच्यावरती सोल्युशन निघत होतं. त्यांना आपण मार्गदर्शन व्यवस्थितरित्या केलं, त्याच्यामुळे त्यांचं मेरिट लिस्ट प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सिलेक्शन त्या ठिकाणी नक्की झाले नाही. खूप जणांचे कॉल मेसेज सुद्धा आलेले होते की या सगळ्या सोल्युशन मुळे त्यांचं सिलेक्शन होण्यास नक्की मदत झाली. म्हणून कुठलाही मनामध्ये संकोच न ठेवता असा काही जर प्रॉब्लेम असेल तुमच्या रिलेटेड डॉक्युमेंट संबंधित, तर नक्की कमेंट करा. आपण त्याला जास्त बेटर सोल्युशन देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू मित्रांनो. म्हणून तेवढी विनंती आहे की तुम्ही प्रॉब्लेम तुमचे कमेंट मध्ये मांडत चला मित्रांनो. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे आता वयाची अट पूर्ण नसलेले. लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांनी नुकतीच त्यांची 10वी झालेली आहे तरी त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे जीडीएस ला. काही विद्यार्थी आहेत त्यांची 10वी होऊन 10-15 वर्ष झालेले आहेत, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे अंडर एज आणि ओव्हर एज हा जर क्रायटेरिया जर तुम्ही पाहिला, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष पाहिजेत आणि जास्तीत जास्त जो आपला जीडीएस ने ठरवलेला क्रायटेरिया आहे एज लिमिटचा, तो मित्रांनो तुमचा कंप्लीट असायला पाहिजे. म्हणजे अंडर एज पण नको असायला पाहिजे किंवा ओव्हर एज पण नको असायला पाहिजे. विदिन स्पेसिफिकेशन मध्येच त्या ठिकाणी तुमचं एज सुद्धा असलं पाहिजे. आता खूप जणांनी काही ठिकाणी असं सुद्धा झालंय की फॉर्म भरायच्या अगोदर त्यांना 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही विद्यार्थ्यांना असं सुद्धा झालं आहे की ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्यांना 18 वर्ष कंप्लीट होत आहे. तर असा कोणाचा प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सुद्धा 100% एकदम परफेक्ट सोल्युशन आपल्याकडे आहे. फक्त तुम्ही कमेंट मध्ये मांडत चालला, म्हणजे मला माझ्यापर्यंत जर पोहोचले तुमचे प्रॉब्लेम्स तर त्याच्यावर सोल्युशन देण्यास मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करेन मित्रांनो. कळकळीची विनंती, कृपया जॉब खूप महत्वाचा आहे, आजच्या घडीला करिअर घडवणं खूप महत्वाचं आहे, म्हणून सगळ्या गोष्टी मांडत चला मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉइंट आहे चुकीचा सर्कल निवडणे. फॉर्म भरताना महाराष्ट्र सर्कल आपला आहे, काही विद्यार्थ्यांनी गोवा डिव्हिजनला भरलाय, काही इतर स्टेट मध्ये भरलं, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणचा कट ऑफ कमी जास्त होत असतो. स्टेट टू स्टेट कट ऑफ नक्कीच व्हेरिएशन होत असतं, त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त होत असतो. आता डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या सर्कलला, म्हणजे महाराष्ट्र आहे, गोवा डिव्हिजन आहे किंवा इतर स्टेट अदर स्टेट मध्ये भरलेला आहे, किंवा हाय कॉम्पिटिटिव्ह असणारा डिव्हिजन निवडला असेल आणि पर्सेंटेज कमी असेल तरी तुमचं रिजेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं, मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊ शकत नाही. ठीक आहे. अजून कोणाच्या मेरिट लिस्ट लागल्या नसतील, कोणाचं नाव फाइंड आउट होत नसेल, चांगले पर्सेंटेज असतील तरी त्यांनी सुद्धा सांगा, जेणेकरून त्यांना नेमकं का मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही लागलं किंवा काय प्रॉब्लेम आले असतील हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायला मदत होईल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा 6वा पॉइंट आहे, आता याच्यावरती सर्वांवरती सोल्युशन काय, हाय झाले प्रॉब्लेम, आता याच्यावरती सोल्युशन काय असायला पाहिजे. आपण लक्षात घ्या, वरील 5 पॉइंट पैकी तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, याच्यामध्ये काही पॉइंट असे आहेत ज्याच्यावर आणखी सोल्युशन काढू शकतो आणि काही 1-2 पॉइंट असे आहेत त्याच्यावर सोल्युशन काढता येणं आता इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल याच्यासाठी जर फॉर्म भरताना तुम्ही काही चूक झालेली असेल तर त्या ठिकाणी फॉर्म आपण रिकरेक्ट करू शकत नाही मित्रांनो, कारण फॉर्म भरण्याची वेळ निघून गेलेली, आता रिझल्टची मेरिट लिस्टची वेळ आहे, त्याच्यामुळे विंडो क्लोज पूर्णपणे झालेली आहे. बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी तुमचे जे बाकीचे पॉइंट असतील त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रॉब्लेम मांडत चला आणि तुमचे टक्के किती आहेत ते सुद्धा मांडत चला. कारण खूप जणांचे टक्के कमी असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करू, आपण रिस्पेक्ट करू, जेणेकरून ते प्रयत्न तरी करत आहेत ऍटलिस्ट. ठीक आहे. तरी सुद्धा तुम्ही कमेंट करत राहा
ह्या गोष्टींचं की तुम्हाला याचा जर प्रॉब्लेम असेल ह्या गोष्टींवर काही, तर त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काढायला आणि तुमचं सिलेक्शन व्हायला आपल्याद्वारे थोडीशी मदत होईल, याच्यातच माझं समाधान असेल मित्रांनो. त्याच्यामुळे सर्व गोष्टी करत राहा आणि जरी नाही झालं तरी नेक्स्ट भरत्या खूप साऱ्या आहेत, त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलाय. 10वी बेसवर, 12वी बेसवर, आगामी भरत्या, येणाऱ्या भरत्या, लेटेस्ट ओपनिंग खूप साऱ्या आहेत. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचं आहे. नवीन असाल तर व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण की जर व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नाही झाला तर असे प्रॉब्लेम असणारे विद्यार्थी यापासून वंचित राहू शकतात आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होल्ड राहू शकतं. म्हणून तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी कल्याण होण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो. भेटूया नवीन अपडेट सोबत. इथेच थांबतो. जय हिंद मित्रांनो. धन्यवाद आणि राम राम.